दरडग्रस्त पारमाची गावाचं आता पुनर्वसन होणार आहे। 19 कोटी रुपयांच्या कामाचं भूमिपूजन पार पडलेलं आहे। 1994 साली गावावर दरड कोसळली आणि यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला होता। 30 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता पुनर्वसन केले जाणार आहे आणि याचं भूमिपूजन पार पडलंय। तर महाड तालुक्यातील दरडग्रस्त पारमाची गावाचं आता तब्बल 30 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुनर्वसन होणार आहे। मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पुनर्वसन कामाचं भूमिपूजन पार पडलं। या कामासाठी तब्बल 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। महाड भोर मार्गावरील वरंध घाटात असलेल्या पारमाची गावात 1994 साली दरड कोसळली होती। यामध्ये 13 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता आणि तेव्हापासून हे गाव दरडग्रस्त म्हणून जाहीर झालं होतं। गावाच्या पुनर्वसनाची मागणी सातत्याने केली जात होती। अखेर आता पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झालाय। ग्रामस्थांनी त्यामुळे समाधान व्यक्त केले।